सखी सावली काव्यांजली। नाही नाही बाळा, तू तू हे असं का बोलतेस का? आई, माझ्या स्कूलमध्ये माझे सगळे फ्रेंड्स मला म्हणत होते की तुझा डॅडू तुझ्या घरी परत कधी येणार नाही, त्याची आता नवीन फॅमिली आहे, तो परत कधी येणार नाहीये का आई? तो तिथेच राहणार आहे का? तसं तसं काहीच नाहीये बाळा, हा असा विचार नाही करायचा। आजोबा म्हणाले होते की डॅडू कामासाठी पुण्याला गेला, मग ते खोटं का बोलले? आता तुम्ही एकत्र नाही राहणार का? मग मी आणि निश कुठे राहणार? तू आम्हाला बोर्डिंग स्कूलला पाठवणार का? जसे नाना आजोबा गेले, डॅडू घर सोडून गेला, तसंच तू आजी आणि आजोबा आम्हाला सोडून जाणार का? माझे फ्रेंड्स शाळेत मला हेच बोलले, खरं आहे ना? काव्याला कधी ओळखू शकला नाहीस तू, खूप मोठ्या मनाची आहे रे ती। तिला जेव्हा हे सगळं समजलं ना, ती स्वतःहून तुला सांगायला आली होती, पण तू तिचं काहीच ऐकून घेतलं नाही, उलट घटस्फोटाची मागणी केलीस तिच्याकडे। माझा विशू असा कधी नव्हताच। तुझं खरंच चुकलंय विशू, सावधान स्वतःला, अजूनही वेळ गेलेली नाही। हे बघ, आई म्हणून मी तुला लाख समजावेन रे, पण गेलेली वेळ परत येत नाही। काव्याची किंमत तुला नीट कळावी, तिचा खरेपणा कळावा म्हणून मी इथे आले। आता नीट विचार कर आणि ठरव। माझी रडणं थांबव बघू। हे बघ, असा विचार नाही करायचा, हा? असं काहीही होणार नाहीये, कुणाला हे सोडून जाणार नाहीये। मग डॅडू हे घर सोडून का गेला? जर डॅडू परत नाही आला ना, तर मीही हे घर सोडून जाईन। नाही बाळा, असं नाही बोलायचं, असा विचार करायचा नाही। हा, तू 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 आज चल आधी, चला आपण आज चला। आई, डॅडू परत येईल ना ग? तू आणशील ना त्याला परत? आई सांग ना, तुम्ही मला कधीच सोडून जाणार नाही ना? हे बघ प्राची, तुझी आई तुला सोडून कधीच जाणार नाही। आणि डॅडू, मला डॅडूही हवाय आणि तूही हवी आहे, तू आण ना त्याला प्लीज। हे बघ प्राचू, शाळेत कोण काय म्हणतंय त्याच्याकडे तू अजिबात लक्ष देऊ नको।